अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परमार्थ कसा करायचा आणि परमार्थ किती महत्त्वाचा आहे याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रपंच करीत असताना तो किती अशाश्वत आहे, किती दुःखमय आहे हे अनुभवायला मिळते. मानवी जीवनात सुख आहे तसेच दुःखही आहे. दुःख कोणाला नको असले तरी ते अटळ असते. साहजिकच हे दुःख भोगायला लागते. दुःखापासून मुक्ती मिळवून आनंदाकडे, आत्मानंदाकडे, सच्चिदानंदाकडे जाण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. हा पारमार्थिक आध्यात्मिक प्रवास असतो. ही परमार्थाची वाटचाल सुरू करताना परमार्थाचा अर्थ नीट समजून घेणे ही एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेणे अत्यंत आवश्यक असते. अनेकांना वाटते की परमार्थ म्हणजे म्हातारपणी करण्याचा उद्योग, वेळ जाण्याचे साधन, धार्मिक ग्रंथाचे वाचन, पारायण, रोज पूजा करणे, मंदिरात जाणे, तीर्थक्षेत्रांना भेटी देणे अशा अनेक गोष्टी. या सगळ्यांपेक्षा परमार्थाची महत्त्वाची व्याख्या अशी आहे की परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. तो अभ्यास कसा करायचा हे समजवण्यासाठी संतांच्या, त्यांच्या ग्रंथांच्या सहवासात जाणे अत्यंत आवश्यक असते. दुःखमय अशाश्वत प्रपंचाकडून सुखमय शाश्वत अशा परमार्थाकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात आपण नरदेहापासून सुरू होते. 84 लक्ष योनीतून वास करून झाल्यावर मग मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यामुळे या जन्मातच आयुष्य सन्मार्गी लावावे, नाहीतर हा देह फुकटच जाणार. या देहाचे इतके महत्त्व आहे म्हणून समर्थ रामदास म्हणतात, हा नरदेह अत्यंत धन्य आहे. याची अपूर्वता अशी आहे की परमार्थ प्राप्तीसाठी जे जे प्रयत्न करावे ते ते यशस्वी होतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नामस्मरण करीत आनंदात असावे. ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.